विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरु। भगवंताच्या या पवित्र बार्शी नगरीमध्ये औंधकर मठाचे मठाधिपती लिंगैक्य गंगाधर शिवाचार्य स्वामीजींच्या द्वितीय पुण्य स्मरणोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला या सप्ताहात्मक कार्यक्रमामध्ये आज अतिशय सुंदर रीतीने महादेव प्रभूचे अभंग आधार घेऊन मोलाचे कीर्तन केलेले वाई संस्थानचे षटस्थल ब्रह्मा महादेव शिवाचार्य महाराज या समारंभात उपस्थित राहून त्यांना सहकार केलेले वाळवेकर महाराज, राय पाटणकर महाराज, परांडकर महाराज, वेळापूरकर महाराज आणि विश्वमाऊली गुरुकुलाचे समस्त विद्यार्थिनी त्यांना सर्वांना आश्रय दिलेले शिवलीला पाटील आणि त्यांचे वडील आज या पवित्र कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले बार्शी आणि इतर गावाहून आलेले समस्त सद्भक्तगण आणि मातांनो, बार्शीमध्ये 12 मठ आहे। त्यामध्ये जे औंधकर संस्थान मठ आहे हे काशी शाखा मठ असून या मठाचे जेवढे मठाधिपती होऊन गेले सर्व काशी विश्वाराध्य गुरुकुलाचे विद्यार्थी होते। केवळ विद्यार्थी नहीं, 12 पेक्षा अधिक वर्ष राहून संस्कृत भाषेचा आणि त्या संस्कृत भाषेच्या माध्यमातून वेद वेदांताची विद्यांचे अध्ययन करून या परिसरामध्ये भरपूर धर्माचे प्रसार त्यांनी केलेला आहे। या मठाचे लिंगैक्य पूर्वीचे जे गंगाधर शिवाचार्य होते त्यांचा जन्मच काशीमध्ये झाला होता असं त्यांच्या चरित्रातून कळून येतो। म्हणजे विद्यानगरीमध्ये जन्मलेला आता बटू बाल्यपणापासून संस्कृत भाषेच्या माध्यमातून थोर विद्वत्ता त्यांनी प्राप्त करून घेतले होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढं काय ब्राह्मण विद्वान आहे त्या सर्वांमध्ये सुद्धा त्यांची मोठी कीर्ती होती। नंतर आलेले आपले
प्रभुलिंग आहे ना, प्रभुलिंग शिवाचार्य स्वामीजी सुद्धा काशीमध्ये 10-12 वर्ष अध्ययन करून वेदांताचे आणि सिद्धांताचे खूप मोठे विद्वान होते. आमच्या पट्टाभिषेक काशीपीठावर झाल्यानंतर परळीमध्ये आणि लातूरमध्ये होत असलेल्या अनुष्ठानमध्ये प्रास्ताविक प्रवचन करून लोकांना खूप मोठी त्यांनी प्रवचनाची सेवा केलेली आहे. त्यांच्यानंतर आलेले गंगाधर शिवाचार्य हे बाल्यपणापासून अनेक ठिकाणी त्यांनी विद्याध्ययन केला. फटिक मठात केले, बेंगळूरमध्ये केले, शेवटी काशीमध्ये सुद्धा येऊन थोडा काळामध्ये त्यांनी जे अध्ययन केला त्यांच्या अध्ययनाच्या जी प्रौढिमा होती, विषयवस्तू निरूपण करण्याचे जे सामर्थ्य होता, तो मी आपले पिंपरी चिंचवडमध्ये झालेला श्रावण मास अनुष्ठानामध्ये आम्ही 2दा अनुभव केलेला आहे. भविष्यामध्ये हा एक मोठे विद्वान शिवाचार्य होऊन महाराष्ट्रामध्ये औंधकर मठाचे आणि काशीपीठाचे कीर्ती ते वाढवणार असा आपल्याला पूर्ण विश्वास होता. परंतु देवाने त्यांना अधिक आयु न दिल्यामुळे ती शिवैक्य होऊन आज 2रा वर्ष आहे. ते शिवैक्य झाले असताना सुद्धा आम्ही येऊ शकलो नाही. पहिला पुण्यतिथीला सुद्धा आम्ही येऊ शकलो नाही. परंतु आपले पीठाचे उत्तराधिकारी जगद्गुरु मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी पीठाचे उत्तराधिकारी म्हणून औंधकर मठाचे सर्व कार्यक्रमात सहभाग घेऊन सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांच्या मनाला समाधान व्हावा असं त्यांनी कार्य केल्यामुळे आम्हाला सुद्धा समाधान झाला. ह्या वर्षी महाराजांच्या मातोश्री अगोदरच संपर्क करून 2 दिवस त्यांनी मागून घेतला. आपल्याकडे त्यावेळे वेळ होता म्हणून आम्ही 2 दिवस देऊन टाकलो. योगायोगाने कथलेने आता महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितले, काय नाव, प्रशांत कथले, अत्यंत उदार भावनाने आपल्यावर आलेले काळ सरकून गेला. देवाच्या कृपेने आम्हाला आयुष्य मिळाला. त्यासाठी समाजाचे काहीतरी धार्मिक सेवा करावे म्हणून त्यांनी संकल्प केला. त्यांनी वेगळा दिवस मागून घेतला. महाराज आमच्यासाठी 2 दिवस वेगळा द्या. म्हणलो प्रत्येका वेळी एका गावामध्ये त्यांच्याकडे ह्यांच्याकडे येणं शक्य होत नाही.
परंतु त्याला जुळून ठेवा म्हणल्यानंतर कथलेंची भक्तीसुद्धा औंधकर मठाला लागल्यामुळे उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन झालेलं आहे. विवेक देवने म्हणत होता, महाराजी दीक्षासाठी नोंदणी करण्यासाठी लोकांची लाईन लागलेली आहे. लिंगायत बोर्डिंगमध्ये एवढं जागा नाही म्हणून आम्ही थांबिलो. 700 पेक्षा जास्त लोकांनी नाव नोंद केले असं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हणलो 700 कशाला थांबलो, 1000 पर्यंत झाला असता आणि चांगलं झालं असता. परंतु ठीक आहे, व्यवस्था बघून आपल्याला करावं लागतो. वाईकर महाराजांनी कीर्तनामध्ये अतिशय सुंदर रीतीने दीक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे. दीक्षा हा वीरशैवांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जसं लोकमान्य टिळकांनी सांगितले होते, स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं वीरशैवांचा जन्मसिद्ध हक्क म्हणजे दीक्षा. विधिवत दीक्षा 8व्या वर्षी दिला जातो, परंतु लिंग धारणा गर्भामध्ये 8 महिन्याचा शिशु असताना करण्याची परंपरा आहे. आज ही परंपरा चालू आहे. 8व्या वर्षी दिला जाणारा दीक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो. परंतु काही नाविलाजाने 8व्या वर्षी ज्यांना दीक्षा घेणे शक्य झाला नाही, मग आपला वेळ संपून गेला असं घरात बसायचं नाही. महाराजांनी सांगितले 8 वर्षापासून तुमच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुम्ही दीक्षा घेऊ शकता. परंतु लवकर घेतले तर साधना करता येते. शेवट घेता घेता गेले तर काय होणार नाही, परंतु होतो, लाभ होतो. परंतु दीक्षा घेतल्याशिवाय कोणालाही मोक्ष होत नाही. मानव जन्माचा लक्ष्य म्हणजे मोक्षच आहे. 84 लाख योनीमध्ये आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषाम् अधिको विशेषः धर्मेण हीनः पशुभिः समानः. मानव जन्माला वाचून जे इतर जन्म आहे ते सर्व भोग योनी आहे. तुम्ही जसं बसून सत्संग ऐकता, कीर्तन ऐकता, तसं त्यांना ऐकता येत नाही. बसले तरी काय कळत नाही. म्हणून कर्तृत्व आणि भोक्तृत्व असलेले सामर्थ्य केवळ मानवाला आहे. म्हणून दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मा निरर्थकः. मानव जन्मामध्ये येऊन गुरुदीक्षा घेऊन लिंगाची पूजा करून शेवटी लिंगरूप होणं हे मानव जन्माचे लक्ष्य आहे. ज्याला आपण लिंगांग सामरस्य म्हणतो, त्यालाच मोक्ष, निर्वाण, कैवल्य असं म्हणतात.
म्हणून मोक्षाच्या जो पहिली पायरी म्हणजे तो दीक्षा आहे. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक शरीराला संस्कार करण्याची परंपरा आहे. स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला, कारण शरीराला वेगळे वेगळे वेदा दीक्षा, मंत्र दीक्षा, क्रिया दीक्षा करून इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग प्रदान करून प्रत्येक जीवाचे त्रिकर्ण शुद्ध करण्याची परंपरा सनातन वीरशैव धर्मामध्ये आहे. आपण जो लिंग धारणा करतो, ज्याला आपण इष्टलिंग म्हणतो, हा इष्टलिंग पहिला कोणाकडून कोणाला मिळाला. भरपूर अपप्रचार करतात, लिंग ह्यांच्याकडून मिळाला, त्यांच्याकडून मिळाला म्हणून, परंतु तसं नाही आहे. कृतयुगामध्ये ज्यावेळी ब्रह्मदेवाला सृष्टी कशी करावी ही प्रक्रिया दाखविण्यासाठी जो सदाशिवाने पहिला सृष्टी केला त्याला आपण गणसृष्टी म्हणतो. ससर्जात्म समप्रख्यान, ब्रह्माच्या प्रार्थनानुसार पंचमुखी परमेश्वर सदाशिवाने जो सृष्टी केली गणसृष्टी, त्याच्यामध्ये एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर, चतुरक्षर आणि पंचाक्षर नावाचे 5 शिवगण प्रादुर्भूत होतात. नंतर वीर, नंदी, भृंगी, वृषभ, स्कंद, सपांतर गोत्र पुरुष उत्पन्न होतात. त्याच्यानंतर अनंत शिवगणांची सृष्टी होते. सदाशिवाने सृष्टी केल्यानंतर त्यांच्या सद्योजात वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान या पंचमुखातून प्रकट झालेला एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर, चतुरक्षर आणि पंचाक्षर नावाच्या 5 गणांना स्वतः सदाशिवाने त्यांना लिंग दीक्षा देऊन, मंत्रोपदेश देऊन त्यांना स्वतःच्या जगद्गुरुत्व प्रदान करतो. जगाचे पहिला जगद्गुरु म्हणजे सदाशिवच आहे. प्रत्येक गुरु परंपरेला सदाशिवाला मूल मानलेला आहे. अद्वैत मताचे जो शंकराचार्यांची परंपरा आहे, ते सुद्धा गुरुस्तुती करत असताना सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. ते तसं म्हणतात, आपण सदाशिव समारंभाम पंचाचार्य सुमध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. आदि जगद्गुरु सदाशिवाने आपला जवळचे जे जगद्गुरुत्व होता तो पहिले 5 शिवगणांना प्रदान करतो. त्यांच्या हातामध्ये दंड कमंडलू प्रदान करून 5 जगद्गुरूंना निर्माण करून मग त्यांच्या द्वारा गोत्रपुरुषांना, इतर गणांना दीक्षा देऊन, म्हणजे सदाशिवापासून आजपर्यंत लिंगधारणा परंपरा चालत आलेले सनातन आहे, अनादी आहे.
असं आदि जगद्गुरु प्राप्तसु लिंगम, आपण जो एक इष्टलिंगाष्ट केलं त्याच्यामध्ये हा विषय येतो. आदि जगद्गुरु म्हणजे सदाशिवाकडून पहिला प्राप्त झालेला जो लिंग आहे, उद्या तुम्हा सर्वांना आपले शिवाचार्यांकडून मिळणार आहे. म्हणजे उद्यापासून तुमचा जो देह आहे हा केवळ देह नाही, हा देव मंदिर होणार आहे. देहो देवालय प्रोक्तः. एक देवालय निर्माण केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होत असतो. उद्या कथले परिवाराने एक नाही, दोन नाही, 700 देवालय निर्माण करण्याचे पुण्य त्यांना मिळतो आहे. परंतु या सुसंधीचा लाभ आहे, सर्वांनी अवश्य घ्यावा. महाराजांनी कीर्तनामध्ये दीक्षाबद्दल, लिंगाबद्दल, गुरुबद्दल भरपूर सांगितलेलं आहे. पुन्हा तर रिपिटेशन करू नये म्हणून आजचा हा कार्यक्रम सर्वांग सुंदर कार्यक्रम संपन्न झालेला आहे. विशेष रूपाने आपले शिवलीला पाटील कीर्तनकारांचे जो शिष्य मंडळी इथं आलेले आहे ते पाहून महास्वामी अत्यंत आनंद झाला. पुरुष कीर्तनकार, पुरुष भजना करणारे मंडळी सगळ्याकडे असतात, परंतु कीर्तन करणारे स्त्री देह असल्यामुळे त्याने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 147 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर हा कीर्तन शिक्षा सुद्धा देत आहे. आम्हाला वाटतं आपल्या धर्माचा पहिला गुरुकुल वाटतं आहे, आतापर्यंत नाही आहे. कन्या गुरुकुल पहिल्यांदा होत आहे. आम्ही सुद्धा अनेक गुरुकुल काढलेले आहे वेद विद्यासाठी. आमच्या गुरुकुलमध्ये आतापर्यंत 150 पर्यंत विद्यार्थी प्रवेश घेतलेला आहे. आता तुम्ही जवळजवळ आपल्या बरोबर आले तुमचे गुरुकुल सुद्धा. परंतु या गुरुकुलचे जे प्राध्यापिका शिवलीला पाटील आहे, त्यांचे वडील आहे, सर्वांना मी सांगू इच्छितो, सनातन वीरशैव धर्माचे मूळ ग्रंथ म्हणजे श्री सिद्धांत शिखामणी. सर्व वेदांचे आणि आगमांचे एकत्र अध्ययन करणं म्हणजे सिद्धांत शिखामणीचे अध्ययन केलं पाहिजे. आम्ही शिवलीलाशी संपर्क करून आम्ही सुद्धा बोलतो. आता सिद्धांत शिखामणीचे संस्कृत श्लोकांचे आणि मराठी ओवीचे पारायण सुद्धा आपण ऑनलाईन शिकवितो. कोणालाही कुठं जायची गरज नाही. सगळ्यांकडे मोबाईल तर आहे. प्रत्येकानं आपापल्या घरी बसून शिकविणारे आपल्या घरी, तुम्ही तुमच्या घरी बसून सुद्धा शुद्ध शास्त्रबद्ध रागबद्ध सिद्धांत शिखामणी पारायण तुम्हाला शिकविता येते. परवा 300-400 महिला कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आल्या होत्या. 4 महिन्यामध्ये ते सिद्धांत शिखामणी शिकले. 1400 श्लोक संपूर्ण शिकून काही मंडळी 7 दिवसामध्ये पारायण केले. परंतु बेंगळूर, तुमकूर वरून आलेले जे मंडळी होती त्याने एका दिवसात 12 घंटामध्ये संपूर्ण सिद्धांत शिखामणीने पारायण केले. त्यांनी इतका अभ्यास केलेला आहे, एक दिवसामध्ये एक नाही, एक दिवसात 5 पारायण करतात 24 तासामध्ये.
सकाळी 6ला बसून दुसऱ्या दिवशी 6 पर्यंत 1400 श्लोक 5 वेळ पारायण करण्याची परंपरा आम्ही सुरू केलेली आहे. बहुतेक इतका कमी समयामध्ये इतकं आतापर्यंत कोणीही केलेलं नाही. पहिल्यांदा हे म्हाळा केलेलं आहे. त्यासाठी बार्शी आणि हे गुरुकुलाच्या सर्व महिलांना आम्ही सांगू इच्छितो, तुम्हाला त्याला काय फीस लागत नाही. फ्रीमध्ये तुम्हाला घर बसल्या ठिकाणी विद्या मिळते. तुम्ही जर संपूर्ण शिकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना काशीला आम्ही अवश्य बोलून घेऊ. काशीमध्ये आणि प्रयागमध्ये गंगा काठी सुद्धा बसून ते पारायण करता येते. एक सिद्धांत शिखामणी जर तुम्ही शिकले म्हणजे 4 वेद आणि सगळे पुराण आगम उपनिषदांचे अध्ययन केलेलं पुण्य तुम्हा सर्वांना मिळतो आहे. असे एक विनूतन शिक्षा पद्धती ऑनलाईन पद्धती काशीपीठाकडून झालेली आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. वेळ भरपूर झालेला आहे. अजून प्रसादाची व्यवस्था असेल. आणि उद्याचे जे कार्यक्रम आहे लिंग दीक्षा कार्यक्रम, ज्याने ज्याने नाव दिले त्याने ह्यावेळी दीक्षा घ्या. ज्यांना संधी मिळाली नाही ना त्यांना पुढच्या वर्षी परत हे कार्यक्रम करता येते. आपले लिंगैक्य गंगाधर शिवाचार्यांच्या आत्म्याला पूर्ण शांती मिळो आणि लवकरात लवकर या मठाला उत्तराधिकारी जन्माला यावा आणि त्यांच्याद्वारा ह्या मठाचे परंपरा निरंतर होत राहो असं मंगलाशीर्वाद देऊन सर्व शिवाचार्यांना आणि शिवलीला पाटीलच्या सर्व शिष्यांना तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले प्रवचन आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.